राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी मोठं विधान केलंय. विलिनीकरणाबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती, पण त्याबाबत पुढे कोणताही निर्णय झाला नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. तसंच बारामतीमध्ये 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशा संघर्षावर बोलताना प्रत्येकानं काळजी घ्यावी असा सल्लाही शरद पवार यांनी दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची नावं वगळल्यानं मोठी चर्चा सुरू होत असतानाच पवारांनी मात्र या दोन्ही नेत्यांचं कौतुक केले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही क्षमता असणारे नेते आहेत. त्यांच्या क्षमतेचा वापर कसा करावा हे त्यांच्या आत्ताच्या नेतृत्वाकडे अधिकार आहे असं म्हणत सुनेत्रा पवार यांना शरद पवार यांनी सूचक इशारा दिलाय. ई-केवायसीच्या पडताळणीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी संध्याकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलाय. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचा एकत्र हप्ता येईल असा अनेकांना अंदाज होता, पण सरकारकडून फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये जमा झाले होते. त्यानंतर 3 महिने उलटल्यानंतरही फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा झाल्यानं लाडक्या बहिणींमध्ये काहीशी नाराजी आहे. आता एप्रिलचा हप्ता कधी येणार असा सवाल देखील विचारला जातोय. वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांसाठी HSRP प्लेट बसवण्याच्या मुदतीत राज्य सरकारनं वाढ केली आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आता वाहनधारकांना 30 जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. लवकरात लवकर वाहनांची HSRP प्लेट बसवणं हिताचे ठरणार आहे. सरकारकडून यापूर्वी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र अनेक वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट झालं. विशेषतः अपॉइंटमेंट मिळण्यात होणारा विलंब, तांत्रिक अडचणी आणि वाढती मागणी यामुळे प्रशासनानं वाहनधारकांना दिलासा देत मुदत 6 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. मानवी मनाची गुंतागुंत, सूक्ष्म बारकावे आणि मानसिक आजार याबाबत सामान्यांना समजेल अशा सहज सोप्या शैलीत लिखाण करणारे आणि याच गोष्टीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झाले. आनंद नाडकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी मुंबईतील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. आनंद नाडकर्णी यांनी मानसिक आजार आणि मानसोपचारावर विपुल लेखन केले. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या गद्य पंचविशी आणि विषाद योग या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देखील मिळालाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. 14 वर्षांनंतर आनंद परांजपे यांची घर वापसी झाली आहे. मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. काल दुपारी आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. आमदारकी न मिळाल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं म्हटलं जातंय. बंजारा समाजाचे थोर प्रबोधनकार रामधन महाराज राठोड यांच्या निधनानं संपूर्ण समाजावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. रामधन महाराज हे सुरुमगाव तांडा या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात बंजारा भजन सादर करत होते. मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला बंजारा बांधव उपस्थित होते. समाज प्रबोधनाचे विचार मांडत असताना आणि भजनात तल्लीन असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर ते जागेवरच कोसळले. यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान त्यांना तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र दुर्दैवानं त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक वर्षापासून ते बंजारा समाजात भजनातून प्रबोधन करत होते. त्यांच्या भजनाच्या कार्यक्रमाला नेहमीच गर्दी होत असायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत. पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लिटर इतकं महागले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल अशी चर्चा सुरू होती. अखेर तेल कंपन्यांनी आजपासून इंधनाच्या किमतीत सुधारणा केली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. तर दुसरीकडे डिझेल महागल्याने आता माल वाहतूक आणि पर्यायानं जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात इराण युद्ध, व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेवर दीर्घ चर्चा झाली. यावेळी तैवान मुद्द्याची चुकीच्या पद्धतीने हाताळणी केल्यास दोन्ही देशात संघर्ष उद्भवू शकतो असा इशारा जिनपिंग यांनी ट्रम्प यांना दिलाय. ऊर्जेची जागतिक गरज लक्षात घेता होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणं आवश्यक असल्याचं दोन्ही नेत्यांनी मान्य केलंय. ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या चर्चेची पहिली फेरी बीजिंगमध्ये पार पडली. दोन्ही नेत्यांमध्ये 2 तास चर्चा झाली. यावेळी तैवानचा मुद्दा अमेरिकेनं काळजीपूर्वक हाताळावा असं आवाहन जिनपिंग यांनी ट्रम्प यांना केले. पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात IPL 2026चा 58वा सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईनं शानदार विजय मिळवला तर पंजाब किंग्सला सलग 5व्या पराभवाला सामोरं जावं लागलं. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघानं धावफलकावर 200 धावा केल्या होत्या. पंजाबने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहितनं 26 चेंडूत 25 धावा केल्या आणि रायननं 23 चेंडूमध्ये 48 धावा केल्या. त्यानंतर नमनधीर 6 चेंडूंमध्ये 9 धावा करून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने धडाकेबाज खेळी केली. त्याने 33 चेंडूंमध्ये नाबाद 75 धावा करून पंजाबकडून विजय खेचून आणला. छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीने काही दिवसांपूर्वीच कृष्णाईच्या लेकी या नव्या मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. अखेर कृष्णाईच्या लेकीचा पहिला जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेच्या माध्यमातून झी मराठीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्यात. निवेदिता सराफ यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. कृष्णाईच्या लेकी या मालिकेच्या प्रोमोमध्ये नायिका घरातील सगळी जबाबदारी खंबीरपणे सांभाळताना दिसते. या मालिकेची तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मात्र निवेदिता यांच्यासह मालिकेत कोण कोण झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असणार आहे.